प्रत्येक बाप हा स्वतःचा आणि कुटुंबाच्या भविष्याचा नेहमीच विचार करत असतो. अशाच एका बापाचं भविष्याचं नियोजन त्याच्या वर्तमानात कसं अंगलट येतंय हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, दादांचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. काय झालं काय झालं काय झालं काय झालं ए ओंक्या ए अरे ए झालं काय हा काय झालं अरे बरोबर आहे तुझं पण झालं काय बेळा काय झालं काय मला ए काय झालं अरे काय झालं सगळे का रडतायत घरात काय अश्रुधुराच्या फ्लेवरची उदबत्ती लावली आहे का रडताय का तुम्ही काय झालं प्रशांत काय झालं मला सांग काय झालं हा सांग मला काय झालं पावलाटस का ग बाहेर पाऊस पडतो मी भिजलो नाही घरात आल्यावर भिजलो काय झालंय अरे बस थांबवायचं का स्किट बस काय झालंय मला सांग एक मिनिट ईशा काय झालंय मला सांग अरे हो तुझे बाबा ऍडमिट होते ना लवली यार लवली दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळाला त्यांना बरे आहेत येस मला माहिती आहे बरे मग काय झालंय मला सांग ये काय झालंय रिलॅक्स आपल्या शेजारचे गोविंद सावंत उसासा कशाला देतेस त्या गोविंद सावंत म्हटल्यावर हे कशाला पाहिजे त्यांचा मुलगा बंड्या हा त्याचं काय त्याचा ऍक्सिडेंट झाला बंड्याचा माझा मित्र बंड्या बाबा त्याचा अरे तो तुम्हाला आठवतंय बाबा तुम्ही ऑफिसला जेव्हा निघता तेव्हा कुठून तरी आवाज येतो ए चिवड्यातला लाडू तो आवाज बंड्याचा असतो बाबा बंड्याचा असतो अरे पण असा कसा ऍक्सिडेंट झाला बाईक वर बसला आणि त्याने सुरू केली अरे करून नको दाखव करून कशाला दाखवते सांग ना कसं झालं ते तुम्हाला पटकन कळेल म्हणून करून दाखवते हो खूप वेळ आहे रात्रीपर्यंत कळलं तरी चालेल काही घाई नाही मला काय झालंय सांग मला तो बाईक चालवत होता गेली नाल्यात बाईक बरं ठीक आहे वाईट झालं यार म्हणजे बंड्या आहे कुठे एंटरटेनमेंट वर आहे व्हेंटिलेटरवर असेल एंटरटेनमेंटवर आपण आहोत आणि आपली एंटरटेनमेंट सध्या व्हेंटिलेटरवर आहे याने कशाला उसासा सोडला काय स्टॉक मध्ये म्हणून वापरता की काय उसासा तुम्ही काहीतरी अर्थ असतो प्रत्येक एक मिनिट मला एक सांगा तुम्ही काय एवढं दुःख करताय झालं त्यांच्या घरी वाईट झालं ठीक आहे आता बंड्याचे बाबा खाली भेटले अरे चौगुले कायचं आहे असं बोलले माझ्याशी त्यांना दुःख नाही तुम्ही कशाला दुःख करताय परत पहिल्यापणापासून सुरू करताय अरे नका रे काय झालं आमच्या ऍक्सिडेंटचं कानावर आलं ना आमच्या दोघांच्याही असं अचानक डोक्यात आलं की चुकून देव ना करो पण चुकून तुमच्या बरोबर असं काही झालं आणि तुम्ही काय आमचे गेलात अरे असं नाही अरे
काय चाललंय तुमचं? अगं मी इथेच आहे. तरी मी सांगत होते बाईक चालवत जाऊ नका, बाईक चालवत जाऊ नका. माझं कोणी ऐकतं का? पण गेले. नाही, अगं इथेच आहे मी. अरे बाळा. या ना. परत या ना. आई आई नको. अरे परत अरे आई, आई, अरे कापा बस रे. वाजवे ना कानाखाली. काय बिंडो कात करे तुम्ही? जिवंत आहे ना मी, जिवंत आहे, दिसतोय ना मी. कशाला रडतेस? इथे बस, बस इकडे. आणि मी कधी बाईक वरून जातो रोज डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षावाल्याच्या बाजूला बसून जातो तिकडे शेअर रिक्षा करत. बाईक आहे आपल्याकडे. हॉटेल ते चाललंय. काय चाललंय बाबा पण तुम्ही गेलात हा विचार सुद्धा आम्हाला सहन नाही झाला हो बाबा. अरे बाळा बाबा बस ना. तुम्ही गेल्यावर आम्ही कसे जगणार बाबा? खरं सांगा अरे ना. बाळा वेडायस का तू? मला पण एकदम भरून आलं रे. पहिल्यांदा या सिरीज मध्ये असं झालं की चला भरून आलंय. बाबा पण शांत बसा. तुम्ही आम्हाला सोडून नाही ना जाणार बाबा? अरे असं कोणीही सोडून जात नसतं. वरचा ओढून घेऊन जात असतो त्याला. इथला रूल आहे तो, कळलं का? आणि माझा जीव आहे ना तो माझ्या हातात नाहीये बाळा. माझा मृत्यू सुद्धा माझ्या हातात नाहीये. हे बघा मुलात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्या पश्चात तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. खरंच सांगतो मी. खरं? बसा बसा तिकडे बसा बसा बसा. बघ तिकडे तिकडे तिकडे. काय? हे बघ नीट शांतपणे ऐकून घे. उद्या मी मेलो. काय अभद्र बोलताय तुम्ही? असं बोलू नका. ग मला खरं नाही, हो अजिबात नाही बोलायचं. आपल्या बास. तुम्हाला सांगा आम्ही काय दुसरी वाक्य नाही स्किट मध्ये. मला दुसरी वाक्य नाही, एकच वाक्य आहे. मला तुम्ही मेला तर त्याच्यावर दाबतेस ते स्किट कसं पुढे जाणार? अरे हा रे नका रे, मला चिडायचं नाही सांगतोय ना. बाई, हाय. अरे बाबा नो, माझ्या पश्चात मी इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे माझी. कळलं का? टर्म इन्शुरन्स पॉलिसी 80 लाखाची. मी गेल्यावर तुम्हाला 80 लाख रुपये मिळणार आहेत. मारतोयस? नाही. किती? 80 लाख. 80 लाख? हो बाळा. म्हणजे लाख 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 असं 80 वेळा? हा 80 लाख. आई आई हा माणूस 80 लाखाचा आहे. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख का है. सोसाइटी वाला, मेरा मर्द 80 लाख का है. मेरा मर्द 80 लाख. माझे आहे का? मेरा मर्द 80. मैं हूँ मर्द टांगे वाला. बस तिकडे. मेरा मर्द 80 लाख काय दुनियाला बोंबलून सांगशील? आणि चौगुल्यांच्या घरात काय भाषा ग हे तुझी? मर्द म्हणतेस तू मला? नवरा म्हण ना. सॉरी, हे बोलायचं नाही आता, सांगून ठेवतोय. कशाला उगाच तिच्यावर चिडताय बाबा? तिचा आनंद बघा ना. ओरडताय काय तिच्यावर? जाऊ दे रे ओंक्या, जाऊ दे. या 80 लाखाचा आपल्याला काय उपयोग? मध्ये माझ्या आईला तिरुपतीला जायचं होतं ना, म्हणून मी 12,000 रुपये मागितले रे. किती? फक्त 12,000 रुपये मागितले होते. काय म्हणाले? नाहीयेत, माझ्याकडे पैसे नाहीयेत. आता कुठून आले 80 लाख? अचानक कुठून आले? हा नियत लागते. पैसे द्यायला नियत लागते. हा माणूस आहे ना 80 लाख बुडाखाली ठेवून कुजवेल, पण 1 रुपया आपल्याला देणार नाही. अरे वेंडो, काय 80 लाख बुडाखाली नाहीत माझ्या कुचवायला. मला सांगतेय. राहू द्या. अरे तुम्हाला लक्षात घ्या रे, माझा मृत्यू झाल्यानंतर. काय? किती वेळा सांगितलं नका. वास्तू तथास्तू म्हणत असते मृत्यू. अरे इन्शुरन्स मी याच्या नंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. लक्षात आलं का तुमच्या? समजून घ्या जरा, कळतं का? इन्शुरन्सच्या गोष्टी मला नका सांगू. मला माहितीये माझे बाबा 20 वर्ष रोज मांडीवर घेतायत. इन्सुलिन. इन्सुलिन आहे ते, इन्सुलिन. मी इन्शुरन्स म्हणतो. इन्शुरन्स कळतं. ए सांग यार तिला, चल. आई आता ते म्हणताय तर असतील ना. मला सांगा, तुम्ही गेल्यावरच आपल्याला पैसे मिळणार? मग? थोडं आधी नाही मिळू अरे शकत? नाही रे, आधी कसे मिळणार रे?
बघा ना काहीतरी. अरे असं नाही मिळत. आधी कसं मिळत? काहीतरी ऍडजस्टमेंट. आपण नगरसेवकाचं लेटर बिटर मॅनेज करू शकतो ना. शाळेची ऍडमिशन घ्यायची आहे, नगरसेवकाचं लेटर जरा दे दो म्हणून करायला. काहीतरी बावणार का काहीतरी बोल नको रे. अरे बाबा इन्शुरन्स असतो, लक्षात घ्या. इन्शुरन्स म्हणजे एखादा कर्ता पुरुष असतो, त्याला काही झालं की ती इन्शुरन्स पॉलिसी काढतात, ते टीव्हीवर दाखवतात. मग इन्शुरन्स ते दाखवतात ना, तो इन्शुरन्सची जाहिरात आहे ती. कळतं का तुम्हाला? मग ऐका ना, हा नष्टच व्हायला पाहिजे ना. हा नष्ट झाल्यावरच तुम्हाला मिळणार पॉलिसी. मग फक्त तुमच्या भुवया नष्ट केल्या तर 2-3 लाख तरी मिळतील ना. तुला सुनील शेट्टी आवडतो? मग झांझरी अकर जा माहेरी तिकडे. जा तिकडे माहेरी. चला बाबा. ही बाई ते साच मिळाला की नाचते ही बाई. सारखेच ती. तुम्हीच सांगितलं तुम्ही ना. नका ना तिला सांगू मग. फक्त भुयाकडून फक्त 1.5-2 लाख देतो असं मागणार आहे इन्शुरन्स कंपनीकडे ती. पण चिडू बघा ना, नका ना. बघा ना, बघा ना. अरे नाही मिळणार सांगतोय तर. अरे यार बरं ठीक आहे, ठीक आहे. आम्ही प्राऊड आहोत की आम्हाला 80 लाख 80 लाख कन्फर्म मिळणार ना. कन्फर्म मिळणार म्हणजे. अरे बाबा 80 लाख मिळणार. होय. येस येस. आले हा. काय योग जुळून आलाय बघ. काय कसं? अगं आपला शेट्टी अण्णा तो कुर्ल्याला आपल्या प्राईम स्पॉट वर नवीन बार ओपन करतोय. नवीन बार? नवीन. कोमलच्या ओळखीने मला बोलत होता की पार्टनरशिप करतो काय म्हणून. 10 लाखाची स्टँडिंग ऑफर दिली आहे मला. 10 लाख द्यायचे पार्टनर. मग काय प्रॉब्लेम आहे? ओकार नाही. हे बघितलं आपला माणूस बघितला कसा आहे. ए माणूस बघितला का? नाही सांगतोय तुला मी. तुला जाऊ दे ना, मिळतील ना आपल्याला. तू हो म्हणून टाक. अगं 2 आठवड्यात त्याला द्यायचे आहे. 2 आठवड्या खूपच लवकर होत रे. ऐक ना, त्याला विचारून बघ की भाई ओळख आहे ना तुझी, मुदत थोडा बढा के देता है क्या? बुढ़ा ही है, 1-2 साल रहेगा. अरे काय बोलतेस तू? बुड्ढा 1-2 साल माझ्या मरणावर बोलतेस? मरणाबद्दल बोलू अरे, नका जीव- तुम्ही. आता तू बोललीस मरणाबद्दल. मरतील तुमचे दुश्मन. हा प्रॉब्लेम आहे ह्या माणसाचा. जरा लखपती व्हायची संधी मिळाली आहे, पण याला सुखासुखी श्रीमंत व्हायचंच नाहीये. अरे निगेटिव्ह बोलायचं, सतत निगेटिव्ह बोलायचं असतं यांना. अरे 80 लाखाची लक्ष्मी समोर आहे, पण अगं. स्पर्श करता येत नाही. काय करायचं? काय आपण काय करणार आई? सगळं बाबा करा ना काहीतरी. अरे मी काय करू? थोडं कॉपरेट करा ना. वास बरं. मामा, मी कॉपरेट करायचं म्हणजे मी मरायचं असं नाही. नाही ना. अरे ऐका, आम्हाला तुम्ही हवे आहात. अरे पण तसं तुम्ही नाही. बसा. तुम्ही इन्शुरन्स नाही तुम्ही मरायचं नाहीये, तुम्ही आम्हाला हवे आहात. अरे मग तेच म्हणतोय. पण आम्हाला 80 लाख पण हवेत. कुत्र देणार नाही कुणी, असं नाही कुणी देणार नाही. नाही, तुम्ही थांबा. तुम्ही असताना 80 लाख कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. मी याला अभ्यास करावा लागेल. काय एक मिनिट, आयडिया आली. काय तुम्ही खोटं मरायचं. बालिश पण आहे रे. गप्प बसा. तुम्ही खोटं मरायचं, मग आम्हाला इन्शुरन्सचे 80 लाख मिळाले ना की तुम्ही दाढी मिशी आणि मसाला लावून मॉरिशसला निघून जायचं. तिकडे मॅक्स पित्रोदा म्हणून उरलेलं आयुष्य जगायचं, आणि मग आठवड्यातनं 2दा वगैरे आम्ही भेटायला येत जाऊ तुम्हाला. फोन वगैरे करायचा नाही आम्हाला, आम्ही येऊ स्वतःहून. बेस्ट. हे काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? कुठल्या जगात राहतेस तू? ऋतिक रोशननी हेच केलं होतं धुमटू मध्ये. हा तुम्ही हॉटेल पण काढा वेगळं काय. ओ सर दुसरी बायको द्या सर. ओ सर ह्या सिरीज मध्ये ही बायको नको सर. बीन बॅग द्या, मी टिकली लावून पाठांतर करून घेईन. ही नको सर. ओय सर हे वाटेल ते चाललंय सर. अरे वा, हे वाटेल ते बोलताय सर. बरोबर आहे. म्हणजे संसारासाठी मी एवढं करते त्याचं काही नाही यांना. आला चौगुल्यांचा जयवंत वाडकर आला. साडी घातलेला ममताजीच आला. माय हो मर्द टांगेवाला. चिडवा म्हणजे काय इमोशनल झाली की कुठून येतो हा सूर? अरे पण आम्हाला तुम्ही असताना 80 लाख कसे मिळतील याचा जरा अरे विचार करा. नाही मिळणार तर नाही मिळणार सांगतो तर. अरे पॉलिसी धारक मेल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत तुम्हाला. अरे पण तुम्हाला खरं मरायचंच नाहीये बाबा. खोटं कसं मरता? मग तेच तर खोटं मरायचंय. फक्त तुमच्या मरणाचं कारण जे आहे ना ते नॅचरल आणि असं रिअल वाटलं पाहिजे पोलिसांना. नका भानगड बेकायदेशीर आहे. थांबा, मला विचार करू द्या. कुठलं कारण खरं वाटेल ओंक्या? आई बाबांनी त्यांचंच बोगद्याचं स्किट बघितलं आणि ते गेले. वा, बापरे. आठवण नाही करून द्यायची अशा गोष्टींची. मला रात्री झोप नाही लागत. खरं वाटेल. नको, त्यांना नाही आवडत ना आठवण करून दिलेली. नको सारखी आठवण करून देऊ.
आई डन झालंय. काय? आई डन झालंय. थांब, ते मरणाबिरणाचं कारण आपण शोधूच. पुढचा प्लॅन माझा डन झालाय. काय? हेलो बादशाह 40 कैसन भाई मैं बोल रहा. अरे कोमल का माल. कोमल का माल अशी ओळख आहे आपल्या पोराची. भाई अरे नाचने वाली का नाचने वाला. समझा क्या. सुन ना भाई, सुन ना, एक काम है अपना. मेरा पापा है ना, उसको डोंकी करने का. डंकी. डोंकी कुठला? मला गाढव करायचंय तुला. डंकी असा शब्द आहे. वो थांबा ना जरा. हाँ वो डंकी. हाँ वो सॉरी वो हाँ दूसरे देश में मॉरिशियस. हाँ कौन से रूट से. हाँ इजिप्ट से भेजना. ए पागल आहे इकडे. ए माँ से बात कर. हॅलो बादशाह 40. नहीं नहीं क्या आए. अरे लालबाग की छावी बोल रही है. हाँ आता कैसा पहचाना. काय झाली तू? ओळख आहे तुझी लालबागची छावी. असं तुला ओळखायचंय पूर्वी. हो जरा. लग्नाच्या वेळेला सांगितलं नाहीस तू मला हे. अच्छा एक मिनट. क्या तुम भाऊजी को वो लामचा इजिप्ट का रूट से भेजेगा. वारे वा. बांग्लादेश का रूट खोल. बांग्लादेश का रूट खोल. मुझे नहीं चाहिए ये सब. हाँ आम्ही काय करू माहितीये. सगळ्यांनी ऐका. हा आता ए तू सुन रे. आपण काय करायचं, स्मशानात ना त्या तिरडीच्या खाली एक भुयारी मार्ग बांधायचा आणि स्मशानाच्या तो बाहेर पडेल. जमेल हो क्या. जमला तुला मी सांगतो तो कर. नाही मी नाही स्मशानात झोपणार. तू सुन नाही इनको ध्यान मत दे तू. हाँ हे बघ काय करायचं माहितीये. तिथून ते सुन रहा है ना. हाँ तिथून बाहेर निघाले ना की तुझी जिम्मेदारी संपली. सुन अभी ठीक से सुन, मैं जो बताती है लिख के ले. हाँ उसको हाँ ठीक है. पहिले जायचं बांगलादेश बॉर्डरला. तिथे एक रेड कंटेनर येईल, त्याच्यावर बी लिहिला असेल. कशाचा बी. बाबा. हा. खूपच फालतू गेली. बाबाचा बी असेल त्या कंटेनर मध्ये बाबांना चढवायचं आणि मग 27 दिवस त्यातून प्रवास करायचा. हेड लागलं काय? 27 दिवस मी कशाला प्रवास करू? गप्प बसून 27 दिवस प्रवास करून तुम्ही कुठे पोहोचणार. अफगाण बॉर्डरला. तिथे पोहोचलात की तुम्हाला लाला भेटेल. सुन वो लाला को बोल छावी का कबूतर है. लालाला पण माहितीये ही छावी आहे ते. आई सुन वो देगा एक घोड्यांचा ट्रक देईल तुला तो. त्याच्यामध्ये यांना चढवायचं. घोडा बनून 48 दिवस त्यातून प्रवास करायचा आहे. अरे नाही पकडले जाणार ते. एक घोड्याचा आवाज काढा. अरे मी कशाला कडू घोडा. काढा ना. रियल घोडा भी घाबरेगा. हा एक मिनिट. कुमार सानूचा काय. कुमार सानू कशाला पाहिजे. मला काहीतरी मिमिक्री करायला लावते. अरे ऐसा ही सुनाया. हाँ उधर से तू पहुंचेगा किधर. वो घोड़ा का ट्रक में से तू पहुंचेगा टर्की. उधर से तुम जाएगा मोरक्को. कैसे जाएगा. बोट से. हाँ सोपा है वो. मोरक्को पहुंचने के बाद एक आदमी एक शहामृग लेके आएगा. आता शहामृगावर हळूच बसायचं. त्या शहामृगाला कळलंही नाही पाहिजे. कळलं ना. शहामृगावरनं 100 दिवस प्रवास करायचा आहे. कळलं. 100 दिवस एवढंच करायचं मी. 100 त्याला कळू द्यायचं नाही. 100 दिवसांनी तुम्ही पोचाल साऊथ आफ्रिकेत. तिथे मान खाली घालून चालायला लागायचं. इकडे तिकडे बघायचं नाही. तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगतेय मी. ए आपण हत्ती बघ. ए आपण झेब्रा बघ. हे सगळं करायचं नाही. हत्ती बघताना कोण भांगडा करतं ग. मी कधी केलाय. राणीच्या बागेत गेलो तर झेब्रा बघ असं कोणी केलंय. मी कधी केलंय का. अरे समजून भाव वाटेल ते बोलते ही बाई. करू शकता. मान खाली घालून सरळ सरळ मान खाली घालून चालत राहायचं. तुम्ही मग पोचलात मोरी मासाला. बघा एवढं जग फिरून मॉरिशसला पोहोचलोच नाही. मोरी मासा. मॉरिशस असा शब्द आहे. मॉरिशस तो हिला बोलता येत नाही आणि मला तिकडे पाठवते. एक मिनिट. हा जो इकडे ये. हा जो सगळा रूट आहे इथून तिथे जायचं. मग तो लाला भेटणार. मग तू ह्याच्यावर बसायचं. झेब्रा बिब्रा हे सगळं तुला कसं माहिती. रस्त्यातून येता जाता कानावर पडतं ना. आज मला तो रस्ता बघायचाच आहे. ज्या रस्त्यावर ही सगळी माहिती मिळते. चल. काय स्किट गेलं खड्ड्यात ते पुढच्या आठवड्यात करू. आज मला बघायचंच आहे. चल. बघा तुमचा खुफिया मार्ग आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. सई छावा परफॉर्मन्स होता एकदम. समीरदा मला एक गोष्ट खूप आवडते की आपल्या चुका त्याच्यावरती विनोद करण्यासाठी खूप मोठं मन लागतं. ते तुझं आहे आणि एक रियालिटी चेक पण तू सगळ्यांना त्या निमित्ताने देत राहतोस. ही खूप चांगली गोष्ट आहे. ईशा मला तुझ्या कॅरेक्टरची एक गोष्ट खूप आवडते की रियालिटी इमॅजिनेशन ह्या सर्वत्र ह्या कॅरेक्टरचा हा प्रवास असतो. आणि मला असं वाटतं की लेखकासाठी ही पर्वणी आहे की
म्हणजे त्याला काही डायमेन्शनचं काही लिमिटच नाही आहे. इतकं सुंदर त्याचा फ्री फ्लो ठेवला, ती गोष्ट मला खूप आवडते. राऊत ॲज युजल मस्त. म्हणजे मला असं वाटतं की घरी दिलेले त्रास ते तू आठवून हे साकारतोस का हे तुझ्या अंगीच आहे मला माहित नाही, पण इट लुक्स व्हेरी रिअल. मजा आली. आणि आता विचारूया मामांना परफॉर्मन्स कसा वाटलाय. अशोक मामा, अशी ही फॅमिली कुठे असते मला जरा सांगाल का प्लीज? गँग घेऊन जाईन म्हणतो त्यांना मारायला. अरे काय याला काय इमॅजिनेशन म्हणतात? केवढं इमॅजिनेशन. वा, फारच छान. परफॉर्मन्स तर काय बघायलाच नको. एक मोठा रिॲक्टर आहे तुमच्याकडे. रिॲक्टर असल्यामुळे बाकीच्या करणाऱ्यांचा फार फायदा होतो आहे. कारण कुठलीही ॲक्शन ही रिॲक्शनशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. तुम्ही एकमेकांना रिॲक्ट पण छान करता आणि तुम्ही बोलताही छान. एकंदर तुमचा परफॉर्मन्स फार छान आहे. इमॅजिन करायला गेलो तर डोकं फिरवतो, पण छान आहे. थँक्यू सो मच मामा.